स्वागत आहे पब्लिक पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या सुंदर अशा व्लॉगमध्ये. तर आजचा मुद्दा काय माहिती आहे, उशीर झाला. स्टिक दिली त्या मित्रानं, घेतलं होते सॅलड घेतलं होतं, तर स्टिक दिलं. उशीर झालं या स्टिकनं ना खायचा प्रयत्न करते म्हणून मला स्टिकनं खायला देत नाही. गावची पद्धत आहे ना, स्टिकची जमून बरोबर ज्याला हात तोडा लावते आणि असं खातोय. सांगायला म्हणता काय गावाकडली शेवटी गावाकडं राहणार आहे, पण सांगायला म्हणतात मला सगळ्या गोष्टी कधी स्टिकनं कधी खाल्लेलं नाही, कधी असं चम्मचनं खाल्लेलं नाही. तुमच्या बाबा लोक बघते बघायला यांनी सांगितलं कॅमेरा व्यवस्थित धर म्हणून, बघून माझ्याकडे हात होतं ठीक आहे. ज्याला वरचे धर म्हणलं दिसत नाही तो व्यवस्थित. सांगायचं म्हणता काय म्हणता एकच भाऊ तुमचा हा सुट्टी देणार नाही आहे. हा विलॉग म्हणजे विलॉग असू द्या, हर एक गोष्ट असू द्या, कुठल्या पण गोष्टी जातो टॉपला जाणार. इथून कुठं टॉपलाच गोष्टी टॉपला म्हणजे आकाशात म्हणजे आलंच पाहिजे. कोणी बी असं इव्हन महाराष्ट्रात असू द्या, आउट ऑफ कंट्रीत असू द्या, कुठं पण गोष्टी असू द्या, आकाश सातपुते हा नाव गाजलं पाहिजे म्हणजे गाजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाऊ रात्रंदिवस मेहनत करतोय आणि करतोय. याचं उत्तम उदाहरण म्हणलं तर हर एक व्लॉगमध्ये दिसू शकतंय किंवा इकडं तिकडं हे बाकीच्या वाईट सवयी सोडलेले आहेत. हर एक गोष्ट म्हणजे बाकी सगळं सोडलेलं आहे भाऊ, पण कार्यक्रम करणार आहे. कारण आपल्याला 2024 असू द्या, 2027 असू द्या, असं गाजवायचं आहे ना, खतरनाक गाजवायचं. जरी मला दिवाळी आज खूपच गोड होती पाहूया ही दिवाळी मला जरी व्यवस्थित गेली काय नाही अडचण. जे काय असेल ते काय, दिवाळी म्हणजे काय दिवाळी काय आहे तर दिवाळी म्हणजे हर एक गोष्ट मी म्हणजे सगळी एन्जॉय करते ते येते. फक्त आपलं काय काम चालू होतं, काम आहे की काम आहे, विषय संपला. बघा आणि शरीरासाठी चांगलं असतं, त्यामुळे जर ते बघून रोज एक प्लेट चालूच असते, कधी ना कधी घेतो ना मग. पण आता ठरवलं आहे बघा, ह्याला 40-40 रुपये घालवण्यापेक्षा आपलं फ्रूट आणलेलं बरं परवडतं. जवळचं मित्रात आहे म्हणून त्यामुळे देतो, बरं आहे देतो, हे करत आहे देतो, द्यायला पाहिजे. तसं महिना पगार होईल करावं, नंतर देऊन टाका. सांगायचं मुद्दा एकच आहे, कुठल्या काही बाबतीत असू द्या गोष्ट. आणि व्लॉगिंगमधलं काय व्लॉगिंग म्हणलं व्लॉगिंग शब्दसुद्धा नीट यायचा नाही येतं लिहायला बिलं, त्याचं काही अर्थ नाही, एवढा बी अडाणी नाही. पण बोलायची गोष्ट झालं तर हे क्षेत्र काय आहे किंवा हे सोशल मीडिया काय, हे दौर काय आहे, आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत अजून. पण मला म्हणजे कामाचे काम पहिल्याकडून ठरवलं माहीत आहे की नॉर्मली बाबा हां व्लॉगिंगमधून असं होऊन मोठं होतं आहे किंवा व्हिडिओ बनवल्यानंतर असं होतं आहे, व्हायरल झाल्यानंतर हे गोष्ट जे काय असेल ते. पण लाईक काय, सबस्क्राईब काय किंवा ही एक गोष्ट माहिती काढली पाहिजे, महत्त्वाची गोष्ट माहिती सगळी पाहिजेच. काढणार तुमचा भाऊ दमादमाने हर एक गोष्ट करून दाखवा. आणि दुसरं आणि आता कसं झालं, प्रत्येक व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी ना म्हणजे माझ्या भूतकाळात झालेल्या गोष्टीवरती ब्लेम करायचं, लोकांवरती ब्लेम करायचं, जवळच्या लोकांवरती ब्लेम करायचं, म्हणजे दुसऱ्यांवरती ब्लेम करायचो. आता ठरवलं कुणाला ब्लेम करायचं नाही ना, काय नाही ना काय, आपल्या स्वतःचं ठीक आहे. चुकी केली ना, चुकी ॲक्सेप्ट करायची, त्यात आपली चुकी असेल काही मतलब असेल किंवा हर एक गोष्ट मतलब होतात म्हणून झाली चुकी, किंवा शारीरिक ज्या वयात जी गोष्ट व्हायला पाहिजे होती ती झालेली आहे त्या तुमच्या भावासोबत, आणि त्यातून अनुभव पण आलेला आहे भाऊला. पण हे तर मोठं ठरवलं की झालेल्या गोष्टी आता करायच्या नाही का, आणि जेणेकरून यातूनच काय तर वर निघलं पाहिजे किंवा स्वतःच्या पायावर. आता स्वतःच्या पायावरती उभं आहे त्याचं काही नाही अर्थ, म्हणजे जे काय असेल ते कमवायला लागले. पण जे यातून मिळतं यातून अजून खुश नाही तुमचा भाऊ, का तर जास्त पाहिजे की अशा जास्त आहे जास्त म्हणजे गोष्ट तिथंच येते की मला जेवढं मिळतं ते कोणी तर तेवढं पण मागत असेल, पण त्याच्यापेक्षा माझी पण मला थोडी अपेक्षा जास्त आहे. माहिती अपेक्षा जास्त म्हणजे आता कोणी समजा समोरून KTM घेऊन फिरायला लागले, कोणी समोरून 4 व्हीलर गाडी, हायाबुसा काय असेल ती जो गोष्ट कुठली पण असू BMW वाटतंच की मला कुणाच्या पण आपल्याकडं म्हणजे असाय पाहिजे, आपल्याकडं पण पाहिजेच. काम कसं माहीत आहे वय आणि गोष्ट सांगायची काय माहिती आणि पाहिजे. आणि तो कमावणारच भाऊ तुमचा कसं पाहिजे असू द्या, किती पण कष्ट करायला होऊ द्या, किती पण काय पण होऊ द्या, कमावणार म्हणजे कमावणार. शिकला थोडं खायला. फक्त एकच गोष्ट आहे भाऊ, जसं स्टार्ट केलं ना तसं एंड पण खतरनाक करणार. एंड म्हणजे काय नाही घ्यायचं, एंड मला माहीत नाही, पण स्टार्ट तर चांगलं करणार. आणि सांगायचा मुद्दा एकच आहे
वाईट सवय बिवय सोडल्या त्या हर एक गोष्ट सेक्रिफाईस गोष्टी केल्या त्या हा करतोय दररोज. हर एक गोष्ट म्हणजे निघतोय यातून वर निघायला बघतोय आणि निघलोय. कारण कमीत कमी 100% म्हणलं तर 25 म्हणजे 30-40% तर आपण वर निघलेलो ह्या गोष्टीतून, कुठल्या पण गोष्टीतून असं ते नातेवाईक असं त्या फ्रेंड असं आता अजून पण तिथंच गोष्टी दुसऱ्याला ब्लेम करायला नको आहे. हे गोष्ट ना मी आता ठरवली माइंडसेट एकच आपलं शांत राहायचं, शांतीत गाणं वाजवायचं आणि क्रांती करून दाखवायचं, बाकी विषय संपला. मग ज्यांनी कोणी मोठे झाले मी बरे जे कोणी सक्सेसफुल झाले त्याच्या आयुष्यात त्यांनी दुसऱ्यावरती कधी ब्लेम केलेच नाही, स्वतःमध्येच कमी. आता मी ठरवले, आता मी काय ठरवले माहिती आहे ना, स्वतःमध्येच काय कमी आहे बघ ना. कमी काय असणार आहे माझ्या बोलण्याची स्किल, जे एक डेव्हलपमेंट करायचं, शारीरिक वाढवायचं, बाकी विषय संपला. पर्सनॅलिटी वाढवायच्या, मग तो विषय संपला. आणि एक नॉलेज तर आहे, नॉर्मली नॉलेज आहे, पण हे म्हणतात ना व्हॉट्सअप घ्या, इंस्टाग्राम ज्ञान आणि फेसबुक ज्ञान असलं ज्ञान एवढं पण असत नाही की जेणेकरून सगळं समजेल असं नाही. फक्त अनुभव तेवढा, अनुभव म्हणजे म्हणाय गेलं तर 21 वर्ष. आता जर मी 21 वर्षाचा आहे, पुढच्या पुढच्या 10 वर्षाचा जर अनुभव आहे की भाऊ काय आहे काय नाही होणार, किंवा कसं आहे की दुनिया कशी आहे, लोक कसे आहे, एवढा तर अनुभव आहे. तसं म्हणायला गेलं तर अनुभव लई खतरनाक आहे. म्हणजे जवळजवळचे आता अजून पण ब्लेम करायचं ठरवायला लागतो, पण नाही नको. मी विचार करतो हर एक गोष्ट, मी माइंडसेट लईदा मी विचार केला बघा, लईदा मी काय पण केलं की बाबा नाही दुसऱ्यावरती ब्लेम करायचं, ब्लेम करून नाहीच काय म्हणणार काय ब्लेम करायचं. बरं हां वय त्या वयावर चुकी झाली, चुकी होणार, वय आहे त्यावर चुकी झाली. आता ते चुकी परत करायची नाही. आणि सांगायचा मुद्दा एकच, आपलं कष्ट करत राहायचं, कष्ट आणि आपलं काय कोणाच्या लपड्यात पडायला नाही, कुणाच्या लपड्यात म्हणजे कोणासोबत हे पण करायचं ना, जास्त रिलेशन पण ठेवायचं ना, आपलं रोज जातो. आता ठरवलेच मी आणि डेली मी तसंच करू. आता सोबत पार्टनर होता त्याला पण मी जास्त भेटवतो प्रयत्न करत. उठला ठीक आहे, ती आला ठीक आहे, आपलं उठायचं ठीक आहे, आपल्याकडून कॅमेरा धरायचा. कारण कसं आहे गोष्ट माहिती आहे का, मी कॅमेरा असा हातात धरलेला, माझ्या जवळचे काय लोक आहेत त्यांना म्हणजे माझ्या जर समोरून मी आता हित आहे तर माझ्यापासून 100 मीटर अंतराने लांब चालते का, तर मी असं धरले आणि लोक माझ्याकडे बघते. तर त्याला त्याची लाज वाटते, पण मला ना त्याची लाज नाही वाटणार. का माहिती आहे का, फ्युचर अँड टाईममध्ये हातचा कॅमेरा मला लाखो कमवून देणार. आणि एवढं कॉन्फिडन्स तर झाला आहे बाबा, लाखो नाही कमवलं किंवा नाही कमवलं तर एक गोष्ट करणार, शरीर तर कमवणार. आणि ही जे काय असेल ते मी लॉगिंग करतो ह्या काही गोष्ट, आणि माझा हा साठा तर होऊन जाईल की कॅमेऱ्यात की बाबा मी आता समजा जसं आता 20चा एक व्हिडिओ केला होता, त्याचा 2004च्या सालीचा का 10च्या सालीचा व्हिडिओ तो ना आज काढला. बाबा मी पुढं जाऊन माझं 10 मिलियनचं फॉलोअर असणार, किंवा 10 मिलियन म्हणजे 10 मिलियनच्या वरती तो फॉलोअर असणार, किंवा मी मेलेलो असेल, किंवा हर एक गोष्ट हे जे त्या व्हिडिओमध्ये त्यांना बोलले. पण त्या 10 मिलियन नंतर आता मी मिस्टर बीटचं यूट्यूबवरती म्हणा गेलं तर म्हणजे टॉपला हे आहे, म्हणजे टॉपला येऊन गोष्ट सगळेजण म्हणजे ब्लॉगर असू द्या किंवा असू द्या कोणी पण असू द्या, आपण जगभर असू दे त्यांना मानते. किंवा का तर त्यांनी त्या साली जेव्हा चालू केलं होतं नाही, तेव्हा त्यांनी असा विचार केला नव्हता की बाबा ती लोक काय म्हणतील, ही लोक काय म्हणतील, 4 लोक काय वगैरे वगैरे असं काहीच नाही विचार करणार. त्यांनी फक्त विचार एक माइंडसेट बघा त्याचं माइंडसेट कसं होतं की बाबा येणाऱ्या 20-25 वर्षानंतर तो काय असेल, किंवा काय होईल, काय बनेल, किंवा त्याचे फॉलोअर्स किती असतील, तो तिथून पुढं जाऊन काय करेल याच्यावरतीच विचार होता त्याचा. मग तसंच आपण ठरवलं की बाबा आज मी 2021 आहे, सॉरी 2025 आहे, तर आज मी अजून 5-6 वर्षानं मी कुठं असेल याच्यावरती डिपेंड करणार होतं का. तर मी ठरवले आता मी काय ठरवले माहिती आहे का, माझं तरी खरं सांगू का, माझा जॉब करायचा माइंडसेट कुठं बी जाऊ द्या, मला कोणाच्या हाताखाली राबायची माइंडसेट नाही आहे, नाही म्हणजे नाही, करायचंच नाही आपल्याला. पण आता कसं आहे, परिस्थिती करायला होती, आणि परिस्थिती करायला होणार काय, कारण ह्याच्यामधूनच मी वरती नाही, परिस्थिती करायला होती. कारण मला माहीत आहे ह्यांना काय सांगाय बरंच काय बोलायचं मला सांगा. तुम्ही 5 वर्ष झालं इथं काम करता, ह्याच्यातून तुम्हाला काय मिळलं, फक्त काय मिळलं, पैसा मिळणार आणि फॅमिली सांभाळायचं एवढं विषय सांभाळा. कुठं फिरता आलं, कुठं जाता आलं, कुठं काय करता आलं नाही ना, खरं ना काय काय ऊसाचा
फोडून खावं लागते त्याचं नाही ते उसाचं तेवढंच राहिली भाऊ सांगायचं म्हणतं का नाही त्या माणसाला ना 5 वर्ष इथं झाले 5 वर्षामध्ये यांनी काय केलं कंटिन्युअली काम केलं त्या गोष्ट काय कामवलं तर 17-18 हजार पेमेंट घेते आता भाऊ ते काय असेल व्यवस्थित पेमेंट आहे तिथं पण ती 4-5 वर्ष त्यांनी आधी तसे काढलेत पण ते तर गोष्टी त्यांनी ठरवलं नाही की बाबा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं चांगली मराठी बोलतात ना ती नेपाळचं आहे नेपाळचं एवढं चांगली मराठी बोलतात ना कोणीच म्हणू शकत नाही ती नेपाळचं आहे आता त्याला किती मला पण नाही वाटत मी पण स्टार्टिंगला आलो होतो ना मला नव्हतंच वाटत की हे नेपाळचं आहे नेपाळ आणि एवढं चांगलं मराठी बोलतात ना चांगल्या मराठी बोलतात ज्याला बोलायचं नाही त्याला सुद्धा मागं पडतात सांगायचा मुद्दा एवढाच आहे त्यांनी म्हणजे संघर्ष केला किंवा एक मुलगा आहे मुलगी आहे 2 मुलगे आहे ते बघायचं आहे ते आणि रोजचं असतंय त्यांचं संध्याकाळी झाल्यानंतर ते 90 पण कसं आहे लिमिटमध्ये जे काय असेल ते पण घालवतात ते पैसे पण सांगायचं मुद्दा काय त्यांनी काय कमावलं फक्त तेवढंच कमावलं 4-5 वर्ष तर असले ठीक आहे आणि अजून थोडंसं ना नॉर्मली कसं होणार आता ती थकत येणार मालकाचा त्यांच्यावर विश्वास म्हणजे थोडं पण नॉर्मल इकडे तिकडे होणार बाबा मालकाला पण कोण पाहिजे ह्या कामामध्ये ॲक्टिव्ह पोरं स्मार्टनेस पोरं आणि फास्ट काम करणार ह्या कामामध्ये पाहिजे कारण कसं आहे म्हणजे फास्टमध्ये जेवढं फास्ट काम करेल तेवढं ती व्हॅल्यू वाढणार स्पीडमध्ये काम करावं लागणार आता त्यांचं कसं दमादमाने वय होत चालले त्यांचं स्पीड कमी होते ना रस लावायच्या बाबतीत असू द्या रस भरायच्या बाबतीत असू द्या किंवा हर एक गोष्टी कुठल्या कारण नॉर्मली त्यांचा आता माइंडसेट कसं दमा वयानुसार जसं माणसं बोलतात म्हणून तर मला फक्त माइंडसेट एवढं खतरनाक आहे हे तो ना सगळ्यात वयस्कर म्हणलं तर तेच वयस्कर म्हणलं सगळ्यात वयस्कर म्हणलं तर भरत नाव म्हणून आहे त्यांचं वयस्कर आहे मग बालकाचं पण माइंडसेट होतं वयाची 18वे 17वे 18वे 19वे 20वी 21वी पोरं असे ठेवतं थांबव म्हणजे त्यांचं पण व्हायचं आणि बालकाचा विषय कसा माहिती त्यांची 5-7 दुकान आहे ठीक आहे आणि आउट ऑफ कंट्री पण जाऊन आला लागेल म्हणजे जायचं ठरलं होतं प्रोफेसर का काय तर होतं तर त्यांनी नाही ठरलं परत धंद्यात बिझनेस करायला म्हणून बिझनेस म्हणजे आज त्यांनी हे खोट्यावर एवढं उभा ते जागा भाड्यात म्हणलं तर भाड्यात म्हणलं तर 60,000 आणि इव्हन गोष्ट म्हणलं तर पोरांना पण 10, 12, 15 10च्या आत तर कोणच नाही 15, 20, 16पर्यंत मॅक्झिमम 16-17पर्यंत पेमेंट आहे सगळ्यात जुनी जेवढे आहे तेवढे त्यांच्यापर्यंत जुनं 16-17 आणि बोनसचं पण म्हणायला गेलं तर माझं फर्स्ट टाईम होतं मला 3.5 भेटला होता त्यांना 6 भेटला होता कारण जुने आहेत ते पण गोष्ट मला ना माझ्या म्हणजे ह्याच्यानुसार मला भेटला होता व्यवस्थित भेटला होता कारण येऊन गोष्ट मी जेव्हा स्टार्टिंग केली होती ना 2-3 महिन्यातच मला पेमेंट वाढवलं कारण मी ॲक्टिव्ह पण होतो आणि मी पहिल्यापासूनच कुठले बी काम असू दे किंवा कुठलं बी गोष्ट ह्याच्यामध्ये ना पहिल्यापासून मनापासून काम करतो आणि ॲक्टिव्ह पण स्मार्टनेस हर एक गोष्ट पण तुमच्या पाहून काय कामं केले तुम्हाला हॉटेलमध्ये काम केले वेटरचं बारमध्ये काम केलं वेटरचं परत लॉजिंगला काम केलं सगळीकडे काम केलं परत हॉटेल लाईन हे ड्रायव्हिंग तर जमते ते शिकलो त्याचं काय नाही अडचण ड्रायव्हिंगला काम केलं नाही कोणाचं पण शिकलो ते त्याचं काय नाही अडचण परत नेटवर्क मार्केटिंग लाईनला काम केलं आणि गोष्ट सगळं हां आणि वॉचमॅन पण होतो मुंबईमध्ये वाशीमध्ये वॉचमॅन पण होतं 1 महिना 24 आवर्स ड्युटी होती आणि किती 16-17 हजार पेमेंट होतं खाणंपिणं आपल्याकडे सगळं गोष्ट पण तिथं भाऊ तुमचा आजारी पडला तिथून आणि म्हणून तर सांगतो तुम्हाला हे जे महाराष्ट्रात 18-20 काय असतील जे 36 जिल्हे आहेत ना त्याच्यामधला 15-16 तर आरामशीर जिल्हे हिंडून आला आहे लांबपर्यंत तुमचा भाऊ ना माझ्या खानदानात अजूनपर्यंत कोणी दिल्लीला गेलं नाही दिल्लीपर्यंत जाऊन होतं आउट ऑफ कंट्री सॉरी म्हणजे आपल्या याच्यातच आहे जे मुंबईची राजधानी महाराष्ट्राची राजधानी का मुंबईची राजधानी एवढं पण नाही नॉलेज मला पण आहे राजधानी म्हणून आहे दिल्ली ओळखलं जातं तर लाल किल्ला वगैरे तिकडं आहे ते तर तिथं ना आमचा LC होता नेटवर्क मार्केटिंगचा LC त्याच्यामध्ये गेलो तेव्हा पण व्हिडिओ बनवत होतं हे ते नावामध्ये पण त्याचे पण 4 लोकमध्ये आले किंवा 4 मध्ये आले पण आता ठरवलं आता 4 लोक येऊ द्या 400 लोक येऊ द्या नाही तर 1000 लोक येऊ द्या ना 500 लोक येऊ आता तुमच्या भाऊला टाईम भेटला म्हणून उशीरपर्यंत व्हिडिओ बनवणार आहे किती तासाचा असू द्या 2 तासाचा असू द्या 15-20 मिनटाचा ते कमीत कमी मी प्रॅक्टिस करतो मी बघणार ते माझी क्षमता कितीपर्यंत बोलायची आहे किंवा बोलायचं म्हणजे तरी काही चेष्टा वाटते का तुम्हाला खरी गोष्ट बोलायचं म्हटलं तर लई खतरनाक बोलावं लागतं मला तोंडाला भेट बोलतात सांगायचा मुद्दा एवढाच आहे तुमच्या म्हणून
दुनिया बघितली, कसे आहे कोण दोस्त दुनिया कशी आहे सगळं बघितलं, सगळ्या गोष्टी वरती आल्यावर सगळा अनुभव घेतला, म्हणून तर हे चालू केलं मी ठरवलं. कारण मला माहीत होतं जरी मी जिम चालू केली, ठीक आहे, 1-2 व्हिडिओ पण बघितले नाही मला पहिल्यापासून बॉडी व्हिडिओ बनवायचा मला शॉक होता. त्याच्या पाठीमागं पण मी गावाकडे असताना 3 महिने 1-2 महिने कंटिन्यूली केले जिम. तिथून पुढं अजून तेच माइंडसेट. जवळचे लोक बोलायचे जवळजवळचे आणि ती जवळजवळचे मित्र असतो पण काय जाऊन लोकांचं वजन उचलायचं आहे, काय जाऊन ते बॉडी व्हिडिओ बनवायचं आहे, काय जाऊन तसलं करायचं आहे. म्हणजे अक्षरशः मी ना त्याच्यामुळे जावं सोडलं. पण आता माझ्या जवळची कोणी माझी आजी येऊन जरी मला म्हणले ना काय करू नका असलं येते तरीसुद्धा मी ऐकणार. कारण आजीला मी सांगू शकत नाही की बाबा आज उद्या जर मी करते. कारण काय कसं आहे, मी व्लॉगिंग करतोय, यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकते, तुम्हाला काय दाखवणार आहे किंवा तुम्ही माझ्यापासून काय घेणार. बरं ठीक आहे, इंस्टाग्रामवरती असतं एक ग्रेट इन्फ्लुएन्सर म्हणून माझी ओळख कशी होईल का, जेणेकरून माझी बॉडी चांगली दिसते. आता मला सांगा, मी तुम्हाला चांगलं बॉडीचं वगैरे सांगतोय की बाबा अशी बॉडी बनवायची किंवा रेप्युटेशन असे मारायचे, तर उद्या जर फ्युचर आणि टाईम म्हणजे जर मी तुम्हाला असे शिकवायला लागलो आणि माझी बॉडी अशी बॉडी आहे, डुबला पतला माणूस आणि एका बॉडी अशी नॉर्मली असं सुकड आहे, तर कसं होणार आहे सांग. तुम्ही माझं ऐकणार, अरे हे ती स्वतःची बॉडी नाही याचं ही ज्ञान द्यायला लागेल तुम्ही. आज गोष्ट झालं, आतासुद्धा मी जे बोलतो ना तुम्हाला ज्ञान वाटणार आहे. आणि ही गोष्ट मला माहीत आहे, मला टाईम लागणार आहे. एक गोष्ट आता टाईमच्या अकॉर्डिंग मला चालावं लागणार आहे कुठल्या पण गोष्टीला, व्हिडिओच्या माध्यमात असू द्या किंवा मला एडिटिंग असू द्या, हे ते एडिटिंग करायला लागणार आहे हे. कारण कसं मी आता जरी कॅप्कट करत नाही किंवा समजून मी पाठीमागचं जे काय असेल ते रिअल व्हिडिओ एडिट नाही कुठलं काय नाही, रिअल व्हिडिओ सुटून टाकतो. कारण कॅपकट वगैरे केलं, एडिटिंग वगैरे केलं तर तिथं ना तुम्हाला कसं वाटतं माहिती आहे का. आता मी बघितलं 1-2-3 व्हिडिओ असं द्या, कोणी बाजारात जाऊन फिरतंय, कोणी तेरा भाई सवय खतरनाक मग बॅकग्राऊंड सॉंग चांगला, मग त्याला मिलियन्समध्ये लाईक आहे, त्या मिलियन्समध्ये व्ह्यूज आहे, त्या मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहे, त्या सगळ्या गोष्टी तेच का तर त्याला एडिटिंग वगैरे सगळं करतो. आणि त्याच्यात म्हणजे काय आहे, शिवाय येत्या त्यात चुकीचं सगळं आहे, तरीसुद्धा त्याला हाईच का नाही. इव्हन गोष्ट इंस्टाग्रामवरती आता काय चाललं आहे तुम्ही बघू शकतो. आणि गोष्ट कशी आहे माहिती का, आता इथं मी तर काही पोरगी नाही की जेणेकरून मी अर्धी कपडे काढून दाखवावं की तुम्ही मला लाईक करणार आहे असं काय, मी रोल करत नाही कोणाला. गोष्ट सांगतो आता तेच चाललंय ना इंस्टाग्रामवर, ते अर्धे कपडे काढून दाखवायचं किंवा हर एक गोष्ट नाचून कसं व्हिडिओ दाखवायचं. बट जेणेकरून आता जसं मुलींकडं त्यांचं सौंदर्य दाखवून त्यांना फॉलोअर्स वाढवायचं जशी क्षमता आहे तशी मी काय करू शकणार ना, मी याच्यावरती विचार करतो जेणेकरून मी चांगली बॉडी बनवली किंवा चांगलं मस्तपैकी एक शरीर कमवलं आणि तुम्हाला दाखवलं की बाबा हां असं गोष्ट आहे. किंवा काम करत कुठली पण असलं गोष्ट किंवा गोष्ट अरे मी चांगली गोष्ट बोलतो, कोणाला हात नाही कोणाला पाय नाही. मी 1-2 व्हिडिओ बोललं, ॲमेझॉनची डिलिव्हरी करत आलं, गोष्ट पाय नाही हात नाही तरीसुद्धा नाही, हात आहेत पाय नाही तरी हात आहे पाय नाही तरीसुद्धा बॉडी त्याची एवढी खतरनाक नाही. एखाद्या जिमवाल्यानं एखादं किंवा एखाद्या पहिलवानाला लाजवलं असली बॉडी, पण त्यांना स्ट्रगल चालूच आहे ना, त्याचं ही सगळी गोष्ट चालूच आहे. इंस्टाग्रामवरती आहेत त्याचे व्हिडिओ, मी 2-3 व्हिडिओ त्यांच्याकडे भावना नाहीत का, त्यांच्याकडे स्किल्स नाहीत का, हे मी ह्या लेवलपर्यंत आता विचार करतो. ह्याच्या आधी करत नव्हता, जाऊ दे चल कसं होईल तर वडत आली दुनिया पण वडत आली तर आपण पण वडत आहे असं माझं माइंडसेट. पण आता माझं माइंडसेट कसं आहे माझा नाही, आपण कुठल्या तर गोष्टीला टाईम द्यायचा आणि करून दाखवायचं जे काय असेल ते स्वतःचे भाऊ सुट्टी देणार नाही. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओ एक चांगल्या अशा नॅचरल बॉडी